रामकृष्ण हरे. अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. सज्जनो, आज आपणापुढे विना सहकार नाही उद्धार या विषयावर हा आजचा भाग सादर करणार आहे. प्रत्येक गोष्टीला सहकारी लागतो. एकाविन एक कामा न ये, एकाशिवाय दुसरं कामाला येत नाही. उदक अग्नी धान्य झाल्या घडे पाक, एकाविन एक कामा न ये. पाक करायचा असेल तर त्याला पाणी लागतं, उदक लागतं, अग्नी लागतं, धान्य लागतं. या सगळ्या गोष्टी लागतात तेव्हा तो पाक सिद्ध होतो. असा या सृष्टीचा व्यावहारिक न्याय आहे. हे पंचमहाभूतांचं जरी शरीर झालं ना, तर हे सगळे मिळून एकमेकाला युती होऊन हे शरीर चाललेलं असतं. यातलं एक जरी कमी झालं तरी शरीर राहणार नाही. म्हणून मुळातच ब्रह्म एकाकी होतं. एकमेव अद्वितीयं ब्रह्म नेह नानास्ति किंचन. असं ते एकमेव होतं आणि त्याला करमलं नाही. मग तिथे त्याला इच्छा निर्माण झाली. एकोहम बहुश्याम, मी एकटा आहे, मी अनेक रूपाने होणार. आणि मग तिथे माया निर्माण झाली. माया निर्माण झाल्यानंतर त्या मायेबरोबर युती केली ब्रह्माने. आणि मग ही मायावी जगत, पंचमहाभूत आणि त्रिगुण, रजतम आणि सत्व, अष्टधा प्रकृती, आणि त्याच्यामध्ये हे ब्रह्मचैतन्य म्हणजे मायेने ब्रह्माचा आधार घेतला, सत्ता घेतली, स्फूर्ती घेतली आणि मायेने हे सगळं जगत साकार केलं. नाम रूप आकार हे सगळं मायेचं आहे. आणि त्याच्यामध्ये जे चैतन्य आहे सत्चिद आणि आनंदरूप, त्याची सत्ता घेतली, स्फूर्ती घेतली आणि मायेने मग हे सगळं जगत निर्माण केलं. त्यामुळे हे जे चाललेलं रहाटगाडगं आहे ना, हे तर हे सगळे मिळून चाललेलं आहे. म्हणून कोणीही असा दावा करू नये, मला कोणाची गरज नाही आणि मी कोणाचा अमुक करत नाही. असं होत नाही. एक एका सहाय्य करो, अवघे धरो सुपंथ, अवघे धरो सुपंथ, अवघे धरो सुपंथ. तुकाराम महाराज. एक एका सहाय्य करू. आता एकाने सहाय्य करून हे चाललंय, पण जे चाललंय ना त्याच्यामध्ये अभद्र युती नको आहे. तर चांगल्याने चांगल्याला सहकार्य केलं की ते काम चांगलं पुढं जातं. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात एक एका सहाय्य करू. आता काही लोक असं म्हणतात एकमेका सहाय्य करू, तर ते व्याकरणाच्या दृष्टीने बरोबर नाही. तर एक एका सहाय्य करू, एक एका सहाय्य करो, अवघे धरो सुपंथ. सुपंथ चांगला पंथ धरू, चांगलं कार्य निवडू आणि त्या कार्यामध्ये एक एकाला सहाय्य करू आणि ते कार्य वाढत वाढत जाऊ. सज्जनांची मानदियाळी जमा करू आणि तरच दुर्जनावर आपलं दडपण राहील, त्यांच्यावर आपलं सामर्थ्य राहील. तेव्हा एक एका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ हा आपला आजचा महत्त्वाचा विषय आहे. संहती कार्यसाधिका म्हणजे युती केल्याशिवाय समूह असल्याशिवाय मोठं कार्य होत नाही, चांगलं कार्य होत नाही. किंबहुना जगणंसुद्धा अशक्य आहे. संसार करायचा असेल तर बायकोचं सहकार्य पाहिजे, मुलामुलींचं सहकार्य पाहिजे. सगळा परिवार एक समूह जर एकजूट असला, एकमताचा असला तर ते कार्य मोठं व्यापक होतं. त्याच्यामध्ये का जर दुभंगलं तर एकमेकाला मारतात सुद्धा, फाटाफूट होते, घटस्फोट होतात, नाना प्रकार होतात. तेव्हा जोपर्यंत ते युती असते तरच ते कार्य होतं. पण अभद्र युती असताही कामा नये. कारण ती अभद्र युती काय करते तर ती माणसाला घातक ठरू शकते. एक वानर आणि मगर यांची दोस्ती होती. कारण 3 प्रकारचे भेद सांगितलेले आहे. एक स्वगत भेद आहे,
एक सजातीय भेद आहे आणि एक विजातीय भेद आहे. स्वगत भेद म्हणजे माझे हात पाय व कान डोळे हा माझ्यातला भेद आहे. सजातीय भेद मी माणूस आणि हा माणूस आमच्यात भेद आहे, हा आणि हा. आणि विजातीय भेद म्हणजे मी आणि दुसरं जनावर असेल किंवा पशुपक्षी असतील काय, हा विजातीय भेद आहे. काहींचं सजातीय जो भेद आहे तर तो सजातीय भेद चालतो, स्वभावाने सजातीय असणं, शरीराने सजातीय असणं. पण काही हाडवैर असतं तो विजातीय भेद असतो. मांजराला किती दूध पाजा आणि मांजराला किती माणसाळा, जर का त्याने उंदीर पाहिला की ते बरोबर त्याला मारणार, कारण तो त्याच्या विजातीय भेद हाडवैर त्याला म्हणतात, कारण ते त्याचं स्वाभाविक खाद्य आहे. तेव्हा अशा प्रकारचा जो विजातीय भेद आहे, सजातीय विजातीय आणि दुसरा आहे तो भेद स्वगत भेद, स्वगता भेद. तर वानर आणि मगर यांची मैत्री झाली, इतकी घट्ट मैत्री की तो वानर त्या मगराला चांगली चांगली फळे आणून देत असायचा आणि तो चांगली फळं खाऊन खाऊन त्याची फार दोस्ती वाढली. वाढल्यानंतर त्या मगराच्या मगरणीलाही माहिती झालं या आपल्या मालकाची आणि त्या वानराची फार दोस्ती आहे, चांगले चांगले फळं याला आणून देतो आणि चांगले फळं खातो. पण हिला इच्छा झाली की त्या वानरालाच खायला पाहिजे, कारण मांसाहारी जे लोक आहेत ते शाकाहाऱ्याशी विजातीय भेद आहे, म्हणजे अभद्र युती आहे. पण ती झाली, मैत्री झाली त्यांची, आणि ती मैत्री निभावित असताना त्या वगरणीने त्या मगराला सांगितलं, म्हणले का हो तुमच्या आणि त्या वानराची फार जिगरी दोस्ती आहे. म्हणले हो, तर माझ्याशिवाय ते त्याला करमत नाही आहे आणि मला चांगली रसाळ चांगली गोड गोड फळं तो नेहमी देतो, मी त्याला माझ्या पाठीवर इकडे तिकडे फिरवतो, आमचा विहार होतो, मस्त आमचं चाललं आहे. मग त्या मगरीने सांगितलं, अहो मग तुम्हाला एवढे चांगले चांगले फळं तो रोज देतो आहे ना, तर एकदा आपल्या घरी त्याला पाहुणा म्हणून बोलवा ना, हां आपण त्या आदर सत्कार करू, हां मी त्याचा चांगला आदर सत्कार करीन वगैरे. हे त्या मगराच्या लक्षात नाही आलं. पण असतात ना स्त्री हट्ट, तिने हट्टच धरला, एकदा त्याला बोलवा एकदा त्याला बोलवा. आणि मग एक दिवशी त्याने त्याला बोलून घरी नेलं आणि मग ते पुढे त्याचा आदर सत्कार कसा झाला असेल ते पुढचं लक्षात आलं असेल तुमच्या, की तिने त्याच्यावर झडप मारून त्याचा मुर्दा पाडला आणि त्याचं मांस भक्षण केलं. सांगायचा मुद्दा असा की विजातीय अभद्र युती जी असते ना, तर ती घातक ठरू शकते. आणि म्हणून संत संग देही सदा असं म्हटलं आहे. संत संगतीची धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची, काळांची संगती उपयोगा नये, आपण अपाय त्याच्या संगे. असा मग अनर्थसुद्धा ओढवल्या जातो. त्या माणसाने असं काय म्हणता कामा नये की मला काय कोणाची गरज नाही. गरज सगळ्यांना सगळ्याची असते, त्याच्याशिवाय चालत नाही. पण कोणाचीही गरज कोणाशी जोडून अभद्र युतीसुद्धा चुकीची आहे, हे पण त्याच्याबरोबर दुसरी बाजू लक्षात ठेवली पाहिजे. तेव्हा समुद्राला सुद्धा झुरळाची चाढ लागली होती, म्हणजे गरज भासली होती, असा एक दृष्टांत आहे. म्हणजे काय झालं की एकदा ते झुरळ त्या समुद्राच्या पाण्यावर असं पालथं पडलं. ते पालथं पडलं की त्याला सरळ लवकर होता येत नाही, ते तडफड तडफड करत होतं. समुद्राला जाया आली त्याची, त्याने लाट अशी मारली आणि त्याला पाण्याच्या बाहेर फेकलं, ते सरळ झालं. त्याला वाटलं अरे समुद्राने आपल्यावर कृपा केली आणि आपल्याला माझा जीव वाचवला. तर त्या झुरळाच्या समुद्राला म्हणलं, समुद्रा धन्यवाद, तुम्हाला काही गरज भासली माझी काय संकटामध्ये तर माझं ध्यान करा, मी नक्की कृतज्ञ राहील तुमच्याबद्दल, तुमच्या उपकाराची फेड केव्हा ना केव्हा ती मी करू शकतो. समुद्राला वाटलं अरे काय झुरळ आणि मी केवढा मोठा समुद्र, हे काय मला करणार आहे. त्याला काय तो मुद्दा पटला नाही. पण त्या झुरळाने मात्र आपला ठाम विषय सांगितला, केव्हा संकट पडलं तुमच्यावर तर माझी आठवण काढा, तुमचं संकट मी दुरुस्त करीन, मदत करीन, तुम्हाला एका सहाय्य करू. याच्यावर आपण बोलतो आहे. झालं. पुढे गंमत अशी झाली की प्रभू रामचंद्राला धनुर्विद्येची साधना करायची होती आणि साधना करायची असताना प्रॅक्टिस करण्यासाठी त्यांना
अशी निर्वेद जागा पाहिजे होती की जी जागा दूषित झालेली नाही आहे. प्रभूला ध्यानात आलं की समुद्राला आपण जरा हटायला सांगू, बाजूला सरकायला, आणि त्या जागेवर कधी ती प्रदूषण नसतं, ती स्वच्छ जागा असते. आणि म्हणून प्रभू रामचंद्र समुद्राकडे गेले आणि समुद्राला सांगितलं, अरे तू जरा पलीकडे हाट आणि मलाही थोडी जागा करून दे आणि मला अशी साधना करायची आहे. समुद्रच तो, एवढा मोठा समुद्र, तो म्हटला छे हे जमणार नाही म्हणला. असं मी कोणालाही जागा करून देतो काय? माझ्या ठिकाणी अनेक जीवजंतू माझ्या ठिकाणात राहत आहेत आणि त्यांना त्रास होईल आणि तसं काय होणार नाही म्हटलं. समुद्राने त्याला नकार दिल्याबद्दल रामाला राग आला. तर प्रभू रामचंद्र म्हणजे एक बाणी, एक वचनी, सगळं झालं, एक पत्नी, एक बाणी, हे यातलं महत्त्वाचं आहे. मग प्रभू म्हटले, हे बघ तुला मी हटायला सांगतोय, मला राम म्हणतात, राम. आणि मग असल्यांचं माझ्याजवळ काही काम नसतं, मी तुला आज्ञा देतो आहे, हा आदेश समज माझा. आणि तू जर एक दिवसात, तुला एक दिवसाची मुदत देतो, जर का तू हटला नाहीस तर मी तुला बाण मारून कोरडा करून टाकेल, लांब हटून टाकेल. झालं. रामाने धमकी दिली तरी समुद्र म्हटला, बरं काय करतील ते करा. पण समुद्राला असं वाटलं की अरे हा एक बाणी आहे, राम म्हणतात त्याला, बाण वाया जात नसतो. जर त्यांनी बाण मारला तर आपलं काय होणार? त्याला झोप उडाली, त्याला चिंता पडली. तेवढ्यात ते झुरळ तिथं आलं. अरे झुरळ, म्हणले काय संकट आहे वाटतं तुम्हाला, तुम्ही माझं ध्यान केलं का? हो म्हणले, ते सगळे माझे मित्र ध्यानात यायला लागले, तू पण माझ्या ध्यानात आला. हो म्हणले, काय काम आहे सांगा. तो म्हणला, प्रभू रामचंद्राने अशी प्रतिज्ञा केलेली आहे, जर का एक दिवसात तू हटला नाहीस तर तुला मी कोरडा पाडीन. बाण जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत कोरडं होणार ते. म्हणले हो का, हरकत नाही. म्हणले काय चिंता करू नका, ते काम मी करतो, रातोरात काम करून टाकतो. म्हणले वेळ आहे ना? हा म्हणले उद्या त्याला वेळ दिलेली आहे, म्हणजे आज रात्र आपल्या हातात आहे. म्हणले हरकत नाही आहे. ते झुरळ गेलं ना, त्याचा तो स्वतः भोंग्याला भेटलं, भोंग्याला आणलं. म्हणले हे बघा असं काम आहे, माझ्या मित्राचं काम आहे, यांनी माझा जीव वाचवलेला आहे. आणि मग त्या भोंग्याने रात्रभर ते धनुष्य जे होतं रामप्रभूचं, ते धनुष्य कोरून पोकळं करून ठेवलं. आणि झालं. सकाळी 9 वाजता रामप्रभूने बघितलं की समुद्र काही हटला नाही आहे. मग त्याने लगेच धनुष्याला बाण लावला आणि धनुष्य ओढणार असं ते काडकीने मोडून खाली पायाजवळ पडलं. अरे म्हणले हे कसं काय धनुष्य मोडलं? आणि मग ते त्याची प्रतिज्ञा नाहीशी झाली, कारण बाण वाया गेला ना. एक बाणी, एकच बाण मारायचा आणि तो नाही मारला तर ते विषय संपून जायचा. आणि मग त्या समुद्राचं संकट टळल्यानंतर मग त्याने पुन्हा त्या झुरळाचं ध्यान केलं. ते झुरळ आलं. म्हणलं कसं काय? म्हणले थँक्यू, धन्यवाद. म्हणले धन्यवाद कसला बाबा, एक एका सहाय्य करो, अवघे धरो सुपंथ, अवघे धरू सुपंथ, एक एका सहाय्य करो. हा आपला आजचा मुख्य विषय आहे. तेव्हा माणूस हा समूहप्रिय आहे, समूहाशिवाय तो जगू शकत नाही. आणि समूह करताना असाच आपल्या स्वभावाचे, आपल्या विषयाचे लोक एकत्र करून एकेकाला सहाय्य करून आपलं काम पुढे न्या. आणि आपलं काम मोठं करायचं असेल तर त्याची गरज आहे किंवा त्याच्याशिवाय ते होऊ शकत नाही. तेव्हा टीमवर्क ज्याचं चांगलं आहे किंवा ज्याला आपण राजकारणात बघा, आता ते युती अभद्र आहे का भद्र आहे तो भाग आत्ता नाही आहे, पण ज्याची संख्याबळ जास्त आहे, युती करून जो पुढे जातो त्याचंच ते राज्य असतं, त्याची ती सत्ता असते, त्याची हुकूमत चालते. अशा प्रकारचं जर आपल्याला पुढं सरकायचं असेल तर युती करणं, आणि ती भद्रम युती ही असं म्हणू आपण, चांगल्याच म्हणून महाराज म्हणतात, संत संगतीची धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. परम अर्थ ज्याच्यामध्ये आहे, जिथे व्यापकता आहे, विशालत्व आहे आणि सद्गुण आहेत, अशा ठिकाणी आपली संगती झाली की आपलं काम मोठं होणार, आपलं जीवन आनंदमय मंगलमय होणार. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.